नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी पायल शहा। एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर। दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी, या खासदारानं केला गौप्यस्फोट। अजित पवार मस्साजोगला संतोष देशमुख यांच्या निवासस्थानी त्यांच्या कुटुंबियांनी भेटण्यासाठी गेले होते। त्यावेळी त्यांच्या गाड्यांच्या ताफ्यात आरोपी वाल्मिक कराडची गाडी सुद्धा होती, असा धक्कादायक आरोप बजरंग सोनवणे यांनी केलाय। पुढे ते असेही म्हणाले की ज्या दिवशी अजित पवार शनिवारी 16 तारखेला मस्साजोग इथं आले, त्यांच्या ताफ्यामध्ये कराडची गाडी होती। त्या गाडीत हा आरोपी होता, तो तिथं जाऊन सरेंडर होतो। याचा अर्थ काय? ताफ्यामधील आरोपी तिथं जाऊन सरेंडर होतो। मस्साजोगला ही गाडी होती, त्याच गाडीमधील आरोपी जाऊन शरणागती देतोय। गाडी कुणाच्या नावावर आहे, असा सवालही बजरंग सोनवणे यांनी केलाय। इतकंच नाही तर परळीतून पुणे, त्यानंतर गोवा आणि पुन्हा पुणे असा वाल्मिक कराडचा प्रवास सुरू असताना पोलीस काय करत होते, असा सवाल बजरंग सोनवणे यांनी विचारलाय। बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी मोठा दावा केलाय। 15 तारखेला शपथविधी सोहळ्याला आरोपी वाल्मिक कराड नागपूरमध्ये हजर असल्याचं म्हणत असा आरोप बजरंग सोनवणे यांनी केलाय।